इज्जत, प्रसिद्धी, प्रेम, आपुलकी या सगळ्या गोष्टी आपल्याला कायमच्या वाटतात. पण वास्तव असं आहे की या गोष्टी माणसांबरोबर नसतात, त्या समाजाच्या गरजांबरोबर असतात. आज जो माणूस उपयोगी आहे तो समाजाच्या अपेक्षांमध्ये बसतो, तो केंद्रस्थानी असतो, त्याचं कौतुक होतं, त्याच्या उपस्थितीला अर्थ असतो. पण आपण म्हणतो ना, काळ बदलतो. खरं तर बदलतो तो समाजाचा दृष्टिकोन. गरजा बदलतात, संदर्भ बदलतात आणि मग तोच समाज त्या माणसाकडे पाहणं कमी करतो. हे पाठ फिरवणं अचानक नसतं, ते हळूहळू घडत जातं. म्हणूनच अधिक वेदनादायक असतं. समाज माणसाला व्यक्ती म्हणून नाही तर एका भूमिकेत पाहतो. कलाकार कलाकारच राहावा, नेता नेत्यासारखाच वागावा. भूमिका बदलली, वेग कमी झाला की प्रश्न विचारला जातो, हा माणूस कोण? इज्जत, प्रसिद्धी, प्रेम हे गुण नसतात, हे समाजाशी केलेले करार असतात. जोपर्यंत तुम्ही अपेक्षा पूर्ण करता तोपर्यंत टाळ्या वाजतात. अपेक्षा संपतात आणि करार शांतपणे संपतो, दुर्लक्षाच्या स्वरूपात. परिस्थिती बदलते असं म्हणणं सोपं असतं, पण खरं सांगायचं तर परिस्थिती समाज बदलतो आणि जबाबदारी काळावर ढकलतो. ज्या समाजानं माणसाला उंचीवर बसवलं तोच समाज त्याला विस्मरणात ढकलतो आणि म्हणतो वेळ अशीच असते. नाही, वेळ अशी नसते, वेळ आपण अशी बनवतो. इथं राजेश खन्ना एका प्रतीकाच्या रूपात आठवतात आणि त्यांचे ते शब्द आजही लागू पडतात. इज्जते इज्जते, शोहरते, उल्फते, चाहते, ये सब कुछ इस दुनिया में रहता नहीं है, ये भी एक दौर है, वो भी एक दौर था. त्यांच्या शब्दात तक्रार नाही, पण वास्तवाची स्पष्ट जाणीव आहे. हा डायलॉग स्वीकार नाही, तो समाजाला दाखवलेला आरसा आहे. कारण परिस्थिती बदलते म्हणून माणूस संपायला नको.